मौजा असंख्यजत ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये भाग घेतला आहे। तरी त्यामध्ये आपण आपल्या सर्वांचं याच्यामध्ये अभियानात योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामध्ये ग्रामस्थांनी ई प्लेज घेणे आवश्यक आहे। त्यासाठी माझी वसुंधराची वेबसाईट असून गुगल आपल्याला प्रत्येकाला लिंक शेअर केली जाईल। त्यामध्ये सर्वांनी आपापले नाव, वय, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इत्यादी टाकून त्यामध्ये आपली वैयक्तिक शपथ प्रत्येक व्यक्तीला किमान 15 शपथ त्यामध्ये घेता येतील आणि त्या शपथ घेतल्यानंतर फक्त त्या शपथ घ्यायच्याच नाही तर त्या शपथ पूर्ण केलेले फोटो देखील त्यामध्ये शेअर करायचे आहेत प्रत्येकाने। त्यामध्ये एकूण 15 शपथ असून त्या शपथ याप्रमाणे आहेत। मी माझ्या विशेष प्रसंगी किमान 5 झाडे लावेन, वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस आणि त्याचे संगोपन करेन। तुमचं जर काही स्पेशल हे असेल विशेष प्रसंग असेल तर त्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने शपथ घ्यायची की मी 5 झाडे लावेन। फक्त शपथच घ्यायची नाही तर ती पूर्ण देखील करायची आहे। त्यानंतर मी प्रवास करताना कायम हरित माध्यमांचा पर्याय निवडेन। मी प्रवास करताना हरित वाहतुकीची निवड करेन। त्यानंतरचा दुसरा हे पाण्याचा अपव्यय होणाऱ्या सर्व सवयी टाळेन। मी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करेन। जर एखादा नळ वाहत असेल तर त्यावेळेस तो आपण नळ बंद करायचा आहे, त्याचा फोटो घ्यायचा आणि फोटो तो सेव्ह करायचा आहे। आपल्या फेसबुक पेजला आपण तो पोस्ट करायचा। त्यानंतर आपलं हे कंप्लायन्स पूर्ण होईल ई प्लेजचं। त्यानंतर मी विजेचा अपव्यय होणाऱ्या सर्व संभाव्य सवयी टाळेन व विजेचा वापर करेन। विजेचा एखादा बल्ब जर सुरू असेल तर त्या ठिकाणी तो बंद करायचा जेणेकरून विजेची बचत होईल आणि आपला त्या विजेचा पुन्हा वापर करता येईल। जर तसंच जर तो दिवसाही बल्ब चालू राहिला तर त्यानुसार विजेचा तो अपव्यय होईल। मी सेंद्रिय कंपोस्ट वापरून भाज्या व फळे पिकवण्यासाठी माझ्या व बाल्कनी व गॅलरी परिसरात एक किचन गार्डन विकसित करेन। सेंद्रिय खताचा वापर करून आपण भाजीपाला लागवड आपल्या परसबागेमध्ये आपण करायची आहे। त्याचा फोटो यामध्ये फेसबुकला आपल्या पोस्ट करायचा आहे। त्याची लिंक आम्हाला शेअर करायची आहे किंवा आम्हाला ते फोटो टाका आमच्या फेसबुक पोस्टला, आम्ही ते शेअर करू। त्यानंतर तुमचे कंप्लायन्स कंप्लीट करता येतील। त्यानंतर मी माझ्या दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक वस्तूंचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करेन। एखादी वस्तू आहे ती टाकाऊ वस्तू आहे तर त्यापासून आपण त्याचा पुनर्वापर कसा करता येईल, फक्त ती एकदा वापरली की टाकून दिली असं न करता त्याच्यापासून आपल्याला पुनर्वापर करून काही वस्तू बनवता येतील का आणि त्या वस्तूचा परत वापर करता येईल का, या पद्धतीने आपण त्या वस्तूचा पुनर्वापर करू शकतो। त्यानंतर मी एकदा वापरण्यायोग्य प्लास्टिकच्या वस्तूंचा पुनर्वापर करणार नाही। जेव्हा आपण एखादी प्लास्टिक पिशवी खरेदी करतो दुकानातून ती एकदाच वापरायची, परत ती फेकून द्यायची किंवा त्याचं परत पुन्हा ती वापरता येणार नाही अशा वस्तू वापरायच्याच नाही। कारण त्यामुळे जो कचरा निर्माण होतो त्या कचऱ्यामुळे आपलं आरोग्य जे आहे ते धोक्यात येते। त्यानंतर मी माझ्या घरगुती कचऱ्याचे कोरड्या व ओल्या कचऱ्याच्या स्वरूपात वर्गीकरण करेन। ओला आणि कोरडा असा 2 कचऱ्याचे प्रकार आहेत। जो दोन्ही वेगवेगळे केले तरच आपण कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याच्या खतामध्ये रूपांतरण करू शकतो। जर तसंच मिक्स करून जर आपण कचरा ठेवला तर त्यापासून आपल्याला खत पण निर्माण होणार नाही आणि काहीच होणार नाही। त्या दोन्ही कचऱ्याचं विलगीकरण करून परत त्याच्यावर कुजवण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते। त्याचे देखील तुम्ही फक्त शपथच घ्यायचे नाही तर ते प्रत्यक्षात अंमलात देखील आणायचं आहे। त्यानंतर मी माझ्या घरात अन्न वाया घालवणार नाही। मेजवानीमध्ये शिल्लक अन्न गरजूंना दान करेन। जर एखाद्या कार्यक्रमामध्ये जर शिल्लक अन्न राहिलं असेल तर ते तुम्ही दुसऱ्यांना दान करा, ते अन्न तसंच टाकून देऊ नका। त्यानंतर मी ई कचऱ्याची तसेच इतर घातक साहित्याची जबाबदारीने विल्हेवाट लावेन व ती योग्य विल्हेवाट सुविधेत पाठवेन। ई कचरा म्हणजे तुमच्याला चार्जर किंवा वायर किंवा जे काही बाकीच्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत तुमच्या घरात निर्माण होणारा जो कचरा आहे तो कचरा असाच न फेकून देता, तो कचरा जरी फेकला तरी तुम्ही त्याचं काही विघटन होत नाही, त्यामुळे फक्त तो कचरा निर्माण केला तसाच राहतो। त्यापेक्षा त्या कचरा संपूर्ण गोळा करायचा आणि तो त्या कचऱ्यापासून पुनर्निर्मिती करण्यासाठी त्याची जी विल्हेवाट लावण्याचं जे काही केंद्र आहे त्या ठिकाणी आपण तो कचरा पाठवू शकतो परत। त्यानंतर मी हरित महोत्सव साजरा करेन। म्हणजे आपण एखादा सण उत्सव साजरा करताना प्लास्टिक थर्माकोलच्या गोष्टी वापरून आपण ज्या काही वापर करतो त्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही। त्यापेक्षा आपण झाडांची पानं, फुलं किंवा असं पर्यावरणपूरक गोष्टींचा किंवा शाडू मातीचा वापर करून आपण गणेश मूर्ती बनवू शकतो किंवा बाकी आता
फटाके मुक्त करायचे. परत पुन्हा दिवाळी साजरी करताना अशी फक्त आकाशकंदील प्लास्टिकचे वगैरे असे बनवून आकाशकंदील न साजरा करता फक्त आपण पणत्या वगैरे लावून पण दिवाळी साजरी करू शकतो. ज्यामुळे जेणेकरून पृथ्वीवर प्रदूषण देखील निर्माण होणार नाही आणि त्यामुळे आपलं आरोग्य धोक्यात येणार नाही. मी माझ्या घरात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीची सुरुवात करेन आणि माझ्या शेजाऱ्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल जागरूक करेन किंवा पावसाचे पाणी साठवण्यासाठी पिंप वापरेन आणि बाहेरील साफसफाई, वाहन साफसफाई, बागकाम इत्यादी कामासाठी त्याचा वापर करेन. जेव्हा पावसाचं पाणी पडतं त्यावेळेस त्या पावसाच्या पाणी जमिनीमध्ये झिरपण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग छतावरील पाणी जे आहे ते संकलित करून त्याचा पुनर्वापर देखील आपल्याला करता येईल किंवा परसबागेसाठी किंवा आपले वाहने वगैरे धुण्यासाठी याचा वापर आपल्याला करता येईल किंवा ते तसंच पाणी वाहू दिलं तर ते तसंच वाहून जातं. परत मग आपल्याला पाण्याचा दुष्काळाचा सामना का करावा लागतो, यासाठीच ते सामना करावा लागतो. त्याचं पुनर्संचयन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर मी मुलांना पुस्तके आणि बाहेरील उपक्रम तसेच जंगलाविषयी शिकवण्यासाठी कारपूल, सार्वजनिक वाहतूक, मोटार नसलेला पर्याय वापरून जवळच्या डोंगर, जंगल, सामुदायिक भागामध्ये एक दिवस सहलीची व्यवस्था करेन. आपण एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सहलीची देखील व्यवस्था करू शकतो. हा देखील आपण ई प्लेचा हा 14वा हे आहे ई प्ले ह्यामधली. तर त्यामध्ये आपण एखादा दिवस सहलीला मुलांना आपण नेऊ शकतो. असं प्रत्येक ह्याच्यामध्ये येण्यापेक्षा निसर्गाचं महत्व देखील त्यांना पटवून दिलं पाहिजे तेवढंच. त्यानंतर मी स्थानिक पाणवठे आणि स्थानिक वने हरित क्षेत्र यांची काळजी घेण्यास मदत करेन. एखादं झाड असेल तर त्याचं संगोपन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. झाडापासून आपल्याला ऑक्सिजन देखील मिळतो आणि आपल्याला पाऊस हा होतो ते फक्त झाडामुळेच होतो. बाकीच्या गोष्टींचं काय एवढं जास्त महत्व नसेल, पण झाडं असली तरच पाऊस किंवा जमिनीची धूप होत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या झाडामुळे त्यांचे संगोपन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि पाणवठे जर असतील तर एखादी नदी, ओढा, वाहत असेल तर त्यामध्ये प्रत्येकाने त्यातच कपडे धुणं, त्यातच जनावर वगैरे धुणं, त्यातच हे करणं, म्हणजे त्यामुळे ते पाणी दूषित होऊन जाते. त्यामुळे त्या पाण्याचा पुनर्वापर करताच येत नाहीये. अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे ते शक्य तितक्या गोष्टी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.